सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आजकाल वाढदिवस म्हणलं की तरुण पिढीमध्ये सेलिब्रेशनला मोठं महत्त्व दिलं जातं. मग ते बॅनरबाजीच्या माध्यमातून असो अथवा आपल्या मित्रांसोबत केलेली पार्टी असो. मात्र या सर्व खर्चिक गोष्टीला आणि चैनींच्या गोष्टीला फाटा देत सामाजिक भान जपून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रोजगार आणि स्वयंरोजगार उत्तर महाराष्ट्र संपर्क अध्यक्ष आणि नाशिक शहराध्यक्ष जयेश ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं सिडको येथे साई भक्तांसाठी साई भंडाऱ्याचं आयोजन केलेलं होतं. काल 4 फेब्रुवारी रोजी जयेश ठाकूर यांचा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्यावर काल दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. जयेश ठाकूर यांनी आपला वाढदिवस धार्मिक पद्धतीनं साजरा करत सर्व साई भक्तांना सिडको या ठिकाणी खास साई भंडाऱ्याचं आयोजन केलेलं होतं. दरम्यान यावेळी जयेश ठाकूर यांनी सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल ऋण व्यक्त करताना खर्चिक गोष्टीला फाटा देत साई भक्तांसाठी वाढदिवसाच्या निमित्तानं साई भंडाऱ्याचं आयोजन करताना एक विशेष आनंद होत होता अशी भावना व्यक्त केली. आज 4 फेब्रुवारी रोजी माझ्या वाढदिवसानिमित्ताने आपण साई भंडारा आयोजित केला होता. कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता किंवा कुठल्याही प्रकारचा गर्दी गोंधळ न करता आपण एकदम शांतपणे असा साई भंडारा आयोजित केलेला होता. त्याला आपल्या लोकांनी भरपूर असा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला. तरी मीही बाकीच्यांना सांगेल की त्यांनीही सर्व लोकांनी अशाच पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा करावा आणि सर्वांसोबत अन्नदान करावे. धन्यवाद. दरम्यान याप्रसंगी मनसेचे रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष महेंद्र बैसाने, मनसेचे जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम, मनसेचे पदाधिकारी दिनकर अण्णा पाटील, माजी नगरसेवक सुदाम कोंबडे, राष्ट्रवादीचे अर्जुन टिळे, माजी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना ठाकरे गटाचे अजय बागुल, मनसेचे जावेद शेख, संदीप भवर, तुषार गांगुर्डे, तृतीयपंथी रागिनी खोदे आदी मान्यवरांची खास उपस्थिती होती. सनी काळे, नाशिक न्यूज, नाशिक रोड.